Hello students, welcome to my YouTube channel Professor रवींद्र गायकवाड एश कोचिंग क्लासेस वाशी. क्लास 12 मध्ये आपण केमिकल थर्मोडायनामिक्स हा महत्त्वाचा टॉपिक पाहत आहोत. त्याच्यामध्ये आपण काही थेरॉटिकल पार्ट 3 ते 4 लेक्चरमध्ये स्टडी केलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक डेरिव्हेशनचा पार्ट पाहणार आहोत जो की 2 मार्काला विचारला जातो. पहा, एक्सप्रेशन फॉर प्रेशर व्हॉल्यूम वर्क. तर त्याच्यावर असा क्वेश्चन असतो, डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर वर्क डन इन इरिव्हर्सिबल प्रोसेस किंवा डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर वर्क डन इन प्रेशर व्हॉल्यूम टाइप वर्क्स. आता याच्यामध्ये आपल्याला एक सिस्टीम कन्सिडर करायची आणि त्या सिस्टीमच्या आधारे प्रेशर व्हॉल्यूम वर्कचा फॉर्म्युला काय जनरेट होतो किंवा W = -P एक्सटर्नल डेल्टा V हा फॉर्म्युला कसा येतो ते आपल्याला एका लेक्चरच्या आधारे पाहिजे. कन्सिडर करा, कन्सिडर अ गॅस एनक्लोज्ड, कन्सिडर अ गॅस एनक्लोज्ड इन अ सिलेंडर, enclosed in cylinder is fitted with frictionless rigid movable piston, काय कन्सिडर केलं? कन्सिडर अ गॅस and gas are enclosed in a cylinder. This cylinder are fitted with frictionless, ज्याच्यामध्ये घर्षण होणार नाही सिलेंडर आणि पिस्टन मध्ये, मीन्स फ्रिक्शनलेस रिजिड, म्हणजे त्याच्यावर असा एक सबस्टन्स आहे की जर फोर्स अप्लाय केला तर तो त्याची शेप चेंज करत नाही, त्याला म्हणायचं रिजिड. मीन्स रिजिड मुव्हेबल पिस्टन जो की मूव्ह होऊ शकतो. मीन्स कन्सिडर गॅस एनक्लोज्ड इन अ सिलेंडर इज फिटेड विथ फ्रिक्शनलेस रिजिड मुव्हेबल पिस्टन्स. कन्सिडर करा की हे सिलेंडर आहे, ह्या सिलेंडर मध्ये आपण एक पिस्टन घेतलेला आहे. काय घेतलेला आहे? पिस्टन. आणि त्याच्यामध्ये गॅस घेतलेला आहे. समजा हा गॅस असेल. मीन्स कन्सिडर अ गॅस एनक्लोज्ड इन अ सिलेंडर इज फिटेड विथ फ्रिक्शनलेस रिजिड मुव्हेबल पिस्टन. याला मी लेबलिंग करतो. समजा सिलेंडरच्या आतला काय असणार आहे? गॅस. हा म्हणजे काय असेल? तुमचा सिलेंडर असेल, ज्याला आपण आयडियल सिलेंडर म्हणू. आणि हा काय असेल? तुमचा पिस्टन असेल. काय असणार आहे? पिस्टन. लेट V1 be the initial value at a temperature T. की ह्या गॅस मध्ये जे इनिशियलचं व्हॅल्यूम असणार आहे इथून इथपर्यंत, ते म्हणजे काय कन्सिडर केलेलं आहे? V1. मीन्स लेट V1 बी द इनिशियल व्हॅल्यूम ऑफ अ गॅस ॲट अ टेम्परेचर T. हे आपण इथे रिप्रेझेंट केलेलं आहे. म्हणजे गॅसचं प्रेशर P1 असेल, त्यावेळेस इकडून काहीतरी प्रेशर अप्लाय केलेलं असतं आणि हे जे प्रेशर आहे ते Px आहे. मीन्स लेट Px बी द एक्सटर्नल प्रेशर. Px बी द काय असणार आहे? तुमचं एक्सटर्नल प्रेशर आहे. मीन्स V1 बी द इनिशियल व्हॅल्यूम ऑफ गॅस ॲट अ टेम्परेचर T अँड लेट Px बी द एक्सटर्नल प्रेशर. आणि Px म्हणजे काय? एक्सटर्नल प्रेशर आहे. त्यावेळेस या सिलेंडरचा आणि पिस्टनचा एरिया कॅपिटल A कन्सिडर करा. मीन्स लेट कॅपिटल A बी द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ सिलेंडर और पिस्टन. या सिलेंडरचा किंवा ह्या पिस्टनचा जो एरिया असणार आहे तो कॅपिटल ए कन्सिडर केला. म्हणजे याच्यामध्ये आपण 3 काय केले आहेत? नाव दिलेले आहेत. पण V1 हे काय आहे? इनिशियल व्हॅल्यूम ऑफ गॅस ॲट अ टेम्परेचर T आहे. Px बी द काय आहे? एक्सटर्नल प्रेशर. आणि लेट ए बी द काय आहे? तुमचा एरिया ऑफ द सिलेंडर किंवा पिस्टनचा तो एरिया असेल. पण समजा इनिशियलचं व्हॅल्यूम V1 आहे, त्यावेळेस आपण P1 हे प्रेशर होतं, त्या प्रेशर जर आपण एक्सेस मध्ये अप्लाय केलं तर गॅस काय होईल? एक्सपांड होईल. म्हणजे काय सांगता येईल आपल्याला? ॲज गॅस एक्सपांड्स अप टू व्हॅल्यूम V2. जर तुमचा गॅस एक्सपांड केला अप टू व्हॅल्यूम V2, पिस्टन
moves in upward direction by distance d की ह्या गॅसमध्ये असणारं जे व्हॅल्यूम इनिशियलचे व्हॅल्यूम V1 कन्सिडर केला, त्या सिलेंडरचा किंवा पिस्टनचा एरिया कॅपिटल A कन्सिडर केला आणि एक्सटर्नल प्रेशर हे PX. पण कन्सिडर करा की आपण ह्या गॅसला एक्सपांड केलेला आहे. समजा इनिशियलचा पिस्टन इथे होता, इथून इथपर्यंत जर पिस्टन संपला तर गॅस काय होईल तुमचा एक्सपांड होईल. मीन्स ॲज गॅस एक्सपांड्स अप टू व्हॅल्यूम V2, इथपर्यंतचे व्हॅल्यूम काय असेल V2 बाय द डिस्टन्स D. इथून इथपर्यंतचं जे डिस्टन्स असणार आहे ते डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे तुमचं D असेल. मीन्स ॲज अ गॅस एक्सपांड्स अप टू व्हॅल्यूम V2 पिस्टन मूव्स इन अपवर्ड डिरेक्शन बाय अ डिस्टन्स D. की V1चं कन्व्हर्जन जर V2 मध्ये केलं म्हणजे फायनलचं व्हॅल्यू V2 असेल, त्यावेळेस हा जो पिस्टन इथं होता इथनं इथपर्यंत मूव्ह झाला म्हणजे एवढा इथला जो एरिया आणि जे डिस्टन्स असणार आहे तो म्हणजे काय असणार आहे तुमचा व्हॅल्यूम असणार आहे. त्यावेळेस हा पिस्टन्स डिस्टन्स D या एवढ्या अंतराने काय केलं आपण मूव्ह केलेलं आहे. गॅसला एक्सपांड केलेलं आहे त्यावेळेस त्याचं डिस्टन्स D कन्सिडर केलं आणि फायनलची व्हॅल्यूम काय होतं V2. त्यावेळेस तिथं वर्क ऑब्टेन होणार आहे. मीन्स देअरफॉर वर्क इज गिवन बाय की ज्यावेळेस आपण गॅसला एक्सपांड करतो त्यावेळेस गॅसला एक्सपांड केल्यानंतर तिथे काहीतरी वर्क डन होणार आहे. मीन्स वर्क डन इज गिवन बाय की त्याच्यामध्ये वर्क डन होणार आहे. मग वर्क डन काय सांगेल W इज इक्वल टू अपोजिंग फोर्स इंटू डिस्टन्स. W इज इक्वल टू काय असेल तुमचा वर्क डन अपोजिंग फोर्स इंटू डिस्टन्स. की अपोजिंग फोर्स PX होता आणि खालनं प्रेशर अप्लाय केलं त्यावेळेस प्रेशर अप्लाय केल्यानंतर जो पिस्टन्स इनिशियलचा होता तो फायनल स्टेटला गेलेला आहे म्हणजे V1चं कन्व्हर्जन V2 मध्ये झालं. त्यावेळेस V1चं कन्व्हर्जन V2 मध्ये झाल्यानंतर काय होईल याच्यामध्ये इथलं जे डिस्टन्स D आहे त्यावेळेस इथं अपोजिंग फोर्स इंटू डिस्टन्स त्यावेळेस इथं वर्क ऑब्टेन होतं. म्हणजे यालाच कसं येणार W इज इक्वल टू मायनस F इंटू D. मग आता तुम्ही म्हणताल सर W इज इक्वल टू मायनस F इंटू D लिहिलेलं आहे. F इंटू D म्हणजे काय तुमचा फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट किंवा फोर्स इंटू डिस्टन्स आहे. दिस निगेटिव्ह साइन इंडिकेट द गॅस आर एक्सपांडेड. की निगेटिव्ह साइन काय शो करतो इट शोज दॅट द गॅस आर एक्सपान्शन ड्यू टू देअर एनर्जीज स्पेंट. की त्याच्यामध्ये काही ना काही त्याची एनर्जी स्पेंट होणार आहे म्हणजे खर्च होणार आहे म्हणजे वर्क हे कसं असणार आहे निगेटिव्ह आहे. काल देखील तुम्हाला मी सांगितलं होतं की एक्सपान्शन मध्ये वर्क काय असणार आहे निगेटिव्ह आहे. मीन्स फेअर negative sign indicates that the work is done on the system by the system. की सिस्टीम थ्रू वर्क झाल्यामुळं हे जे वर्क असणार आहे ते निगेटिव्ह आहे म्हणजे ही सिस्टीम कशी आहे एक्सपान्शन मधली सिस्टीम आहे. म्हणजे एक्सपान्शन जर असेल तर वर्क काय येतं इथं निगेटिव्ह होतं कारण त्या सिस्टीमने एनर्जी खर्च केलेला आहे म्हणून इथं आपण साइन काय घेतो मायनस. बट P external is equal to काय असेल प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. P इज इक्वल टू काय असेल फोर्स पर युनिट एरिया. देअरफॉर फोर्स इज इक्वल टू P एक्सटर्नल इंटू A. फोर्स इज इक्वल टू काय असतो द प्रोडक्ट ऑफ प्रेशर इंटू एरिया. P एक्सटर्नल इंटू काय आहे एरिया म्हणजेच काय आला F. समजा याला इक्वेशन 2 दिलं. इक्वेशन 1 काय आलं W इज इक्वल टू मायनस F इंटू D. निगेटिव्ह साइन म्हणजे एक्सपान्शन झालेलं आहे म्हणजे वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग आहे. बट प्रेशरचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. त्यानंतर आपल्याला फोर्स काढायचा मग फोर्स इज इक्वल टू काय आहे प्रोडक्ट ऑफ फोर्स इंटू एरिया म्हणजे फोर्स इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ प्रेशर इंटू एरिया म्हणजे F इज इक्वल टू P इंटू A आहे. एक्सटर्नल प्रेशर इंटू एरिया म्हणजेच काय आला तुमचा फोर्स आला. देन फ्रॉम इक्वेशन 1 and 2 we get जर आपण इक्वेशन 1 आणि 2 जर कंबाईन केले तर काय येईल W इज इक्वल टू मायनस F ची व्हॅल्यू काय आली P एक्सटर्नल इंटू A इंटू इथला काय असेल तुमचा DS. बट किंवा सिन्स म्हणा सिन्स A इंटू D इज इक्वल टू की इथला एरिया आणि इथला डिस्टन्स D आहे आणि इथला एरिया A कन्सिडर केला कारण सिलेंडरचा क्रॉस सेक्शन एरिया काय कन्सिडर केला आपण A आणि इथं मूव्ह झालेला पिस्टनचं इनिशियल पासून फायनल पर्यंत डिस्टन्स काय होतं बाय डिस्टन्स D ने मूव्ह झालता म्हणजे A इंटू D इज इक्वल टू चेंज इन व्हॅल्यू. चेंज इन व्हॅल्यू म्हणजे काय असतो डेल्टा V. देअरफॉर
W इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा V, इक्वेशन नंबर 3. W इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा V. चेंज इन व्हॅल्यूम काय होतं, इनिशियलचं व्हॅल्यूम V1 होतं, त्यावेळेस फायनलचं व्हॅल्यूम काय आलं V2. मीन्स as the gas expands up to volume V2, pistons moves in upward direction by the distance D. Means W is equal to minus P external V2 minus V1, equation number 4. काय इक्वेशन आलं, W is equal to minus P external V2 minus V1. V2 minus V1 म्हणजेच काय आहे, since delta V is equal to V2 minus V1. This equation 3 or 4 are the equation of pressure volume type work. की हे जे तिसरं आणि चौथं इक्वेशन आलेलं आहे ते म्हणजेच काय आहे तुमचं एक्सप्रेशन फॉर द प्रेशर व्हॉल्यूम टाइप वर्क्स. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. पण त्यानंतर आपल्याला छोटासा पॉईंट पाहिजे आहे, व्हॉट इज मीन्स बाय फ्री एक्सपान्शन. की फ्री एक्सपान्शन कशाला म्हणायचं, व्हॉट इज मीन्स बाय फ्री एक्सपान्शन और एक्सपान्शन इन व्हॅक्यूम. त्यालाच तुम्ही हेडिंग देऊ शकता, वर्क डन इन व्हॅक्यूम किंवा फ्री एक्सपान्शन, आणि त्यालाच काय म्हणायचे जनरली फ्री एक्सपान्शन. आता व्हॅक्यूम सर्वांना माहिती आहे, सराउंडिंग मध्ये एअर प्रेझेंट असते. तसं व्हॅक्यूम मधलं जर वर्क डन पाहायचं असेल तर एक्सटर्नल अपोजिंग प्रेशर हे कसं असतं, ऑलवेज 0 असतो. म्हणजे व्हॅक्यूम मध्ये जी एअर असते ती अब्सेंट असते, आणि व्हॅक्यूम मध्ये जर एअर अब्सेंट असेल तर एक्सटर्नल अपोजिंग प्रेशर जे असणार आहे ते प्रेशर कसं असतं तुमचं 0 असतो. मीन्स एक्सटर्नल अपोजिंग फोर्स is 0 in a vacuum. व्हॅक्यूम मध्ये जर एक्सटर्नल अपोजिंग फोर्स जर पाहिला तर तो कसा असतो तुमचा 0 असतो. बिकॉज दिस अपोजिंग फोर्स मीन्स P एक्सटर्नल इज 0 इन अ व्हॅक्यूम. की व्हॅक्यूम मध्ये एअर अब्सेंट असल्यामुळे जे एक्सटर्नल प्रेशर असणार आहे ते कसं असतं 0 असतो. व्हॅक्यूम मध्ये एअर जर नसेल तर तिथे प्रेशर असणार आहे का, नाही. म्हणजे अपोजिंग प्रेशर तिथे अब्सेंट आहे. अपोजिंग प्रेशर जर अब्सेंट असेल तर तिथं वर्क होणारच नाही. म्हणजे व्हॅक्यूम मधलं जे वर्क डन असतं ते 0 असतं. मीन्स देन वर्क डन इज गिवन बाय दॅट इज W इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल डेल्टा V. दॅट इज W इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल V2 मायनस V1. सिन्स in vacuum P external is equal to 0, therefore W is equal to minus 0 into V2 minus V1, therefore W is equal to 0. Means in vacuum opposing pressure is 0 due to their work is 0 in a vacuum. म्हणून व्हॅक्यूम मधलं जे वर्क डन असणार आहे ते ऑलवेज कसं असतं 0 असतं. MCQ ला क्वेश्चन लक्षात राहू द्या, द फ्री एक्सपान्शन इन वर्क डन इज ऑलवेज 0 और वर्क डन इन व्हॅक्यूम इज ऑलवेज 0. तर कशामुळे 0 असतं, कारण त्याच्यामधलं जे एक्सटर्नल अपोजिंग प्रेशर जे असणार आहे किंवा PX जो असतो तो कसा असतो 0 असतो. आणि व्हॅक्यूममध्ये तुमची जी एअर असते ती अब्सेंट असते, त्यामुळे एअर अब्सेंट असल्यामुळे तिथं वर्क घडून येत नाही. म्हणून व्हॅक्यूममधलं जे वर्क आहे किंवा फ्री एक्सपान्शनमधलं जे वर्क आहे ते कसं असतं 0 असतो. तर MCQला हा एक क्वेश्चन असू शकतो. किंवा तुमच्याकडे एक्सपान्शन सिस्टीम असेल, जर एक्सपान्शन सिस्टीम असेल तर एक्सपान्शन मध्ये वर्क हे निगेटिव्ह असतं, आणि जर कॉम्प्रेशन असेल तर कॉम्प्रेशन मध्ये वर्क हे कसं असतं तुमचं पॉझिटिव्ह असतं. म्हणजे तुम्हाला 3 प्रकारचं वर्क पाहायला भेटतं. फ्री एक्सपान्शन किंवा व्हॅक्यूम मधलं वर्क काय असतं 0. एक्सपान्शन मधलं वर्क काय असतं तुमचं निगेटिव्ह, कारण वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग असतं. म्हणजे वर्क काय असणार आहे निगेटिव्ह असतं. आणि कॉम्प्रेशन मध्ये काय असतं वर्क इज डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग, की सराउंडिंग थ्रू सिस्टीमवर वर्क घडून येत असतं. म्हणून कॉम्प्रेशन मधलं जे वर्क असतं ते वर्क कसं असतं पॉझिटिव्ह असतं. याला आपण मॅक्झिमम वर्क आणि याला मिनिमम वर्क म्हणू शकतो. आणि याच्यामधलं वर्क कसं आहे 0 आहे. म्हणून कॉम्प्रेशन असेल तर मॅक्झिमम वर्क असतं, एक्सपान्शन असेल तर मिनिमम. त्यालाच आपण W निगेटिव्ह आणि W पॉझिटिव्ह म्हणू शकतो. आणि एक्सपान्शन मधलं वर्क हे कसं असतं तुमचं 0 असतं.
तर हा एक MCQ ला क्वेश्चन असतो, एकदम छोटंसं डेरिवेशन आहे, ते लक्षात राहू द्या. तुम्हाला PDF नोट्समध्ये एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे आणि आता देखील मी त्याची थेरॉटिकल माहिती तुम्हाला जास्त सांगितली. फक्त इथं लक्षात राहू द्या की एक व्हॅक्यूम मधलं जे वर्क डन असतं ते कसं असतं, 0 असतं. मग आता युनिट कन्व्हर्जनचा एक छोटासा पॉईंट आहे, ते घेऊ आपण. पहा, व्हॉट इज द युनिट्स ऑफ एनर्जी अँड वर्क, की वर्क आणि एनर्जीचे युनिट्स काय काय असतात. युनिट्स ऑफ एनर्जी अँड वर्क, की आपल्याला ज्यावेळेस उद्याच्या लेक्चरमध्ये प्रॉब्लेम घ्यायचे त्यावेळेस तुम्हाला हे युनिट कन्व्हर्जन माहीत पाहिजे. मीन्स युनिट्स ऑफ वर्क अँड एनर्जी, की याच्यामध्ये असं एक युनिट असतं. पहा, 1 न्यूटन मीटर इज इक्वल टू 1 जूल, की 1 न्यूटन मीटर इज इक्वल टू काय असतं तुमचा, 1 जूल असतो. बट 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्ग, आणि 1 जूल इज इक्वल टू काय असतं तुमचा, 10⁻⁷ अर्ग असतो. देन 1 कॅलरी इज इक्वल टू, आणि 1 कॅलरी इज इक्वल टू किती असतो, 4.184 जूल, आणि 1 कॅलरी इज इक्वल टू 4.184 जूल असतो. आणि 1 लिटर एटीएम म्हणजे किती असतो. पहा, 1 लिटर एटीएम इज इक्वल टू, जर आपण पाहिलं याच्यामध्ये तर 101.3 जूल एवढा असतो. मीन्स 1 लिटर एटीएम इज इक्वल टू 101.3 जूल. त्यानंतर आपण याच्यामध्ये एक युनिट कन्वर्जन पाहू शकतो. 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 1.602 इंटू 10⁻⁻19 जूल, 10⁻⁻19 जूल. म्हणजे युनिट्स ऑफ एनर्जी आणि वर्क, की वर्क आणि एनर्जीमध्ये आपण कोणकोणत्या प्रकारचे युनिट यूज करू शकतो. पहा, 1 न्यूटन मीटर इज इक्वल टू 1 जूल असतो. 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्ग असतो. 1 कॅलरी इज इक्वल टू 4.184 जूल असतो. 1 लिटर एटीएम इज इक्वल टू 101.3 जूल असतो. आणि 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 1.602 इंटू 10⁻⁻19 जूल असतो. त्यालाच आपण इन्व्हर्ट करू शकतो. 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन हा दोन्ही सारखा आहे, किंवा 1 न्यूटन मीटर इज इक्वल टू काय असेल, 1 जूल असेल. म्हणजे दोन्ही युनिट काय आहेत, सेम आहेत. पण ज्यावेळेस आपल्याला 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्ग आहे, 1 अर्ग इज इक्वल टू जर काढायचं असेल तर काय येईल, -10⁻⁻⁷ असेल. त्यानंतर 1 कॅलरी काढायचं असेल तर काय येईल, 1 कॅलरी इज इक्वल टू 1/4.184, कारण हा याच्याकडे जाईल. म्हणजे 1 कॅलरी इज इक्वल टू 1/4.184. त्यानंतर 1 लिटर एटीएम कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय येईल, 1 लिटर एटीएम इज इक्वल टू 1/1.103 जूल, की याप्रमाणे आपण ते युनिट कन्वर्जन काढू शकतो. याच्यामध्ये इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग ऑर्डर जर आपण कम्पेअर केली तर सगळ्यात मोठं युनिट कोणतं असतं, लिटर एटीएम इज ग्रेटर दॅन कॅलरी, कॅलरी इज ग्रेटर दॅन जूल, जूल इज ग्रेटर दॅन अर्ग, अँड अर्ग इज ग्रेटर दॅन इलेक्ट्रॉन व्होल्ट. दिस इज द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ युनिट्स. लिटर एटमॉस्फिअर इज ग्रेटर आहे, त्यानंतर कॅलरी, नंतर जूल, नंतर अर्ग, आणि सगळ्यात कमी काय आहे तुमचं, इलेक्ट्रॉन व्होल्ट. मग इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ युनिट काय असेल, इलेक्ट्रॉन व्होल्ट इज लेस दॅन अर्ग, अर्ग इज लेस दॅन जूल, जूल इज लेस दॅन कॅलरी, अँड कॅलरी इज लेस दॅन लिटर एटीएम्स. तर ही झाली तुमची इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ युनिट्स, आणि ही झाली तुमची डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ युनिट्स. त्यानंतर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम घेणार आहोत, त्यावेळेस तुम्हाला हे युनिट महत्त्वाचे आहेत. एकदा सांगतो, 1 न्यूटन मीटर इज इक्वल टू 1 जूल, 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्ग, 1 कॅलरी इज इक्वल टू 4.184 जूल, 1 लिटर एटमॉस्फिअर इज इक्वल टू 101.3 जूल, 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 1.62 इंटू 10⁻⁻19 जूल. ते जर डिक्रीजिंग युनिट जर पाहिलं आपण ऑर्डर तर काय येईल, लिटर एटीएम इज ग्रेटर दॅन कॅलरी, कॅलरी इज ग्रेटर दॅन जूल, जूल इज ग्रेटर दॅन अर्ग, आणि अर्ग इज ग्रेटर दॅन इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर ही झाली युनिटची डिक्रीजिंग ऑर्डर. आता इन्क्रीजिंग ऑर्डर काय आहे पहा, इलेक्ट्रॉन व्होल्ट इज लेस दॅन अर्ग, अर्ग इज लेस दॅन जूल, जूल इज लेस दॅन कॅलरी, अँड कॅलरी इज लेस दॅन लिटर एटमॉस्फिअर. तर याच्यावर तुमचा MCQचा क्वेश्चन असतो, आणि फ्री एक्सपान्शनवर एक MCQचा क्वेश्चन असतो, तो लक्षात राहू द्या. ज्यावेळेस तुम्हाला हा टॉपिक पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला MCQ मध्ये लक्षात येईल की कोणत्या टॉपिकवर कोणता क्वेश्चन असतो. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम घेणार आहोत. थँक्यू.